हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे टमाटरची भाजी। सो त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे, लगेच त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकत आहे आणि आपल्याला झटपट अशी भाजी बनवायची आहे जी टेस्टी पण बनेल। सो आता मी यामध्ये थोडंसं बेसन घालत आहे। बेसन 1 चमचा घालायचा आहे आपल्याला। बेसन, शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कच्च्या घालायच्या आहे। ते मी कढीपत्ता घातलेला आहे। सो कढीपत्ता तडतडला की आपल्याला लगेच बेसन, दाण्याचं कूट आणि खोबरं हे थोडंसं जर आधी परतवून घेतलेलं असेल तर डायरेक्टली घातलं तरी हरकत नाही, नाहीतर यामध्ये घालायचं या फोडणीमध्ये जी आपण लसणाची आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। सो आता यामध्ये मी बेसन घातलेलं आहे बघा, 1-2 चमचे, आणि हे परतून घ्यायचं। जेवढी भाजीची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। याला टमाटरच्या भाजीला पण छान ग्रेव्ही येते। सो हे मी छान तेलामध्ये आता मिक्स करून घेत आहे। तेल आपलं छान गरम आहे, फोडणी गरम आहे, त्यामुळे बेसन पण लवकर होऊन येतं, कारण ते 2च चमचे घातलेलं आहे। सो आता दाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा किस पण मी यामध्ये घालते आहे आणि भाजीला ग्रेव्हीमध्ये अशी आपल्याला छान टेस्ट लागते। सिंपल टोमॅटोची भाजी नाही लागत। तर हे झालं की यानंतर आपण याच्यामध्ये आपले मसाले घालून घेणार आहोत, जे की असणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे। जर मुलांसाठी करत असाल तर तिखट वगैरे सगळं अवॉइड करून तुम्ही फक्त धनेपूड आणि हळद आणि हिंग घातला की झाली फोडणी रेडी। किंवा जर नसेल तर तसं करायचं तर मग आपण आता यामध्ये थोडंसं हळद घालूया, 1 चमचा धनेपूड घालूया आणि 1 किंवा 2 चमचे लाल तिखट घालूया। मी माझ्या मुलीसाठी पण ही भाजी सेम जी आम्ही खातो तीच तिला पण देते। सो त्यामुळे मी यामधली जी आहे भाजी ती आधी काढून घेते आणि मग तिखट घालते। सो फोडणीमध्ये मी फक्त धनेपूड आणि हळद घालत आहे इथे। सो त्यामुळे आणि आता डायरेक्ट मी टोमॅटो घालणार। थोडीशी अगदी लाल तिखट घातलेलं आहे, हळूहळू तिला सवय करायची आहे म्हणून। सो आणि जर नसेल असं काही इशू तर तुम्ही आताच याच पॉईंटला तुम्ही डायरेक्टली मीठ आणि तिखट दोन्ही घालू शकता। सो बघा आता यामध्ये हे छान आपलं झालेलं आहे, फोडणी रेडी। तर आता मी यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे। कच्चे टोमॅटो आहेत, आधी छान वॉश करून कट करून ठेवलेले होते, 3 ते 4 आहेत हे। तर मी याच भाजीमध्ये सेम आता हे मिक्स झाल्यावर शिजल्यावर या भाजीमधलीच भाजी मी माझ्या मुलीसाठी काढून घेणार आहे टोमॅटो शिजल्यावर। आणि त्यानंतर उरलेल्या भाजीमध्ये वरून लाल तिखट आणखी घालून आणि थोडी कोथिंबीर आणखी घालून मिक्स करून ही भाजी मी टिफिनला पण देऊ शकते। मी टिफिनमध्ये ही भाजी नेहमी देते, छान चटपटीत भाजी होती। दुसरं काही भाजीला नसलं की ही भाजी सोपी आणि 10 मिनिटात अशी होणारी आहे। कट वगैरे करून सगळं टायमिंग याचं 10 ते 15 मिनिटात तुमची भाजी बिलकुल रेडी होते। तर बघा इथे मी परतवून घेतलेला आहे टोमॅटो छान, आणि सगळ्या भाजीला बघा अशी कोटिंग आलेली आहे, दाण्याचा कूट आणि खोबरा खीस आणि जे बेसन आहे त्याची। सिंपल अशी साधी चटणी नाही लागत, ही खूप टेस्टी भाजी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यावर आता याला छान परतून घेऊन झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। ही भाजी लवकर होते खूप। टोमॅटोची भाजी तुम्हाला पण माहिती आहे, आपण फोडणीत पण जर टोमॅटो घातला तर तो लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालतो किंवा झाकण ठेवतो। तर दोन्ही गोष्टी, त्याच्यामुळे ही भाजी सकाळी जरी तुम्ही करत असाल 6च्या डब्याला 7च्या डब्याला तरी ही भाजी 10 मिनिटात रेडी होते। आता मी यावर झाकण ठेवून शिजू देणार आहे। तर बघा ही 5 मिनिटं शिजू दिलं, त्यानंतर असं पाणी सुटलेलं आहे। आता मी यामध्ये गूळ घालत आहे। तर गूळ असा छान बारीक करून हाताने किंवा जर तुमच्याकडे किसलेला अवेलेबल असेल तर तसा यामध्ये गूळ घालायचा। आणि जे टोमॅटो आपण आधी शिजायला ठेवले ते अगदी 2 ते 3च मिनिटं फक्त झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे, कारण जेव्हा आपण गूळ घालतो तेव्हा त्यालाही भरपूर पाणी सुटतं। मीठ पण आहे आपल्या भाजीमध्ये घातलेलं, आणि बघा आता गूळ पण लगेच वितळत आहे। सो जास्त आधी खूप जास्त शिजू नाही द्यायचे आणि टोमॅटो पण खूप बारीक नाही चिरायचा, कारण त्यामुळे काय होतं भाजी अगदीच पेस्टच होऊन जाते। त्याच्यामुळे थोडे मोठेच तुकडे ठेवायचे आहे। बघा मी आता इथे कोथिंबीर पण घातलेला आहे बारीक चिरलेला, मिक्स करत आहे भाजीला छान। आणि आता आपण झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही भाजी सर्व करू शकतो। लवकर होते आणि करायला सोपी अशी आहे, मुलांना खूप आवडते। छोट्या मुलांसाठी ही भाजी मी नेहमी बनवते। आणि बघा झाकण ठेवलं, काढलं। आता यामध्ये भाजी तुम्हाला कमी दिसत असेल कारण मी फिकी भाजी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये लाल तिखट आणि जसं की मी सांगितलं वाटलं तसं ते आपण घालू शकतो। आणि ही एका जणापुरतीच आहे टिफिनची छोटीशी भाजी, त्याच्यामुळे कमी क्वांटिटी दिसते आहे। सो लाल तिखट मी घालून घेतलेलं आहे
आणि भाजीला जेवढं आपण जास्त शिजू देऊ तेवढी ती नरम होत जाणार. त्याच्यामुळे 2च मिनटं फक्त परतवायची आहे आपल्याला आणि लो मिडियम गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आहे. ज्या मुली हॉस्टेलमध्ये राहतात किंवा रूमवर राहतात त्या पण ही भाजी जर त्यांनी पराठे बनवले असतील किंवा भात बनवला असेल सिंपल साधा कुकरमध्ये, तर ही भाजी ती त्याच्यासोबत खायसाठी नक्कीच बनवू शकतात. वरण भात जरी बनवला असेल त्यासोबतही चालेल. आणि बघा, अशी आपली ही भाजी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.